नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमच्यासाठी एक जबरदस्त जॉब अपडेट घेऊन आलेला आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत परमनंट अशा वॅकन्सीज भरल्या जात आहे. 2 फेब्रुवारी 2025 ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे. मात्र तुमचं वय 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मग चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत वित्त विभागात परमनंट अशा वॅकन्सीज भरल्या जात आहे. यामध्ये मित्रांनो सरळ सेवा पद्धतीने या वॅकन्सीज भरल्या जात आहे. कनिष्ठ लेखापाल गट क स वर्गातील हे पद असणार आहे. यासाठी तुम्हाला www.mahakosh.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती येऊन अर्ज सादर करणं आवश्यक असणार आहे. या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. टोटल कनिष्ठ लेखापालची 56 पदं या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जात आहे, ज्यासाठी 29,200 ते 92,300 इतका जबरदस्त पगार तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून 10 जानेवारी 2025 पासून 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. बाकी परीक्षेचा दिनांक आणि आणखी काही डिटेल जे असतील ते तुम्हाला वेळोवेळी संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. त्यानंतर तुमचे संपूर्ण डिटेल्स भरून तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरून तुमची जी अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळावरती आल्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि बर्थ डेट म्हणजे जन्मदिनांक टाकून तुमची जी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेसवरती आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती SMS द्वारा एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल. तो लॉगिन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉगिन करायचा आहे. लॉगिन केल्यानंतर तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल भरून तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी विचारले ते संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि तुमची जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पेमेंट देखील करावं लागणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात. मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ही संपूर्ण राज्यभरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि याकरता उमेदवारांना 3 परीक्षा केंद्रांची निवड करणं आवश्यक असणार आहे. बाकी छायाचित्र, स्वाक्षरी म्हणजे तुमचे साईन, तुमचे फोटोग्राफ हे देखील तुम्हाला फॉर्म भरतेवेळी अपलोड करणं आवश्यक असणार आहे. त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात. आता यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत, त्या डॉक्युमेंटची साईज किती असली पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. सर्व डॉक्युमेंट तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. कनिष्ठ लेखापाल या पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करायचं आहे. पे केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याची पावतीची प्रत तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायची आहे आणि ही प्रत तुम्हाला कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर करणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर मित्रांनो काही उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अर्ज हा मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी तुम्हाला तो इंग्रजीमध्ये भरणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. यामध्ये SSC परीक्षेमध्ये प्रमाणपत्रामध्ये तुमचे जे नाव आहे त्या नावाप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरणं आवश्यक असणार आहे. अर्ज भरतेवेळी संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित आणि अचूक भरायचे आहे. जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही अर्ज भरतेवेळी देणार आहे ते चालू प्रक्रियेला द्यायचा आहे, कारण याच ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे. भरती प्रक्रियेच्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या बदलाची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. याची देखील तुम्हाला नोंद ठेवायची आहे. आता परीक्षेचं स्वरूप आणि दर्जा तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या 4 सेक्शनवरती प्रश्न विचारले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक सेक्शन तुमचे 25 प्रश्न असणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 मार्क, याप्रमाणे 50 गुण तुम्हाला प्रत्येक सेक्शनसाठी असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो 100 प्रश्नांची एक्झाम असणार आहे, ज्यासाठी 200 गुण दिले जाणार आहे आणि 2 तास इतका अवधी तुम्हाला या एक्झामसाठी दिला जाणार आहे. आता यामध्ये प्रश्नपत्रिकेतील जे प्रश्न आहे ते बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचं असणार आहे. यामध्ये मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून तर इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतूनच घेण्यात येणार आहे. मात्र बाकीचे जे विषय आहे सामान्य ज्ञान आणि अंकगणित या विषयाची परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून या ठिकाणी घेतली जाणार आहे. परीक्षेचा दर्जा हा 12वी लेवलचा असणार आहे, ते देखील तुम्ही या ठिकाणी
बघू शकणार आहे. 45% गुण मिळवणं तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. फक्त तुमची ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार नाही. फक्त ऑनलाईन टेस्टद्वारे तुमच्या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे आणि ही टेस्ट तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. अभ्यासक्रम तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मराठीसाठी, इंग्रजीसाठी, सामान्य ज्ञान, कोणकोणते घटक या ठिकाणी विचारले जाणार आहे त्याची संपूर्ण यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. आता यामध्ये अमागास उमेदवारांसाठी 38 वर्ष वय असणार आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असणार आहे. यामध्ये दिव्यांग उमेदवार, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्याचे डिटेल देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकणार आहे. शैक्षणिक अर्हतामध्ये तुम्ही बघू शकता या पदासाठी मित्रांनो दिलेल्या विषयातून तुमची पदवी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट तर इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट इतका स्पीड तुमच्याकडे टायपिंगचा असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त MSCITची परीक्षा उत्तीर्ण असणं देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी वाचून घ्यायचे आहे. कोणकोणते कागदपत्र आणि प्रमाणपत्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला म्हणजे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस घेऊन जायचे आहे त्याची देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्ज करतेवेळी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.